चिपळूणच्या गाणे खडपोली MIDCतील 221 कामगार हे बडतर्फ केले गेलेत। साफ ईस्ट कंपनीनं कारण न देता कामगारांना कमी केलंय। अचानक कामावरून काढल्यानं ग्रामस्थ आक्रमक झाले। पुन्हा कामावर घेण्यासाठी ग्रामदेवतेला गारहाणा सुद्धा घातलाय। याबाबत अधिक माहिती दिलेली आहे आमचे प्रतिनिधी रवींद्र कोकाटे यांनी। पाहूयात। सुशिक्षित बेरोजगारांसाठी एखादा प्रकल्प येतो तो याच कारणासाठी येतो की ग्रामीण भागातल्या सुशिक्षित बेरोजगार मुलांना नोकऱ्या मिळाव्या, यासाठी गावातले जे ग्रामस्थ असतात ते आपल्या इथल्या जागा आहेत त्या एकजुटीने तिथल्या कंपनीला सहकार्य करून देतात। इथे मात्र वेगळीच कथा आपल्याला कोकणातल्या चिपळूणमधल्या गाणे खडपोली या परिसरात आपल्याला पाहायला मिळते। काय सांगाल, एकंदर कशासाठी तुम्ही इथे एकत्र आलात आणि काय तुमचा निर्णय झालेला आहे? आज स्थानिक म्हणून मी सांगते, आज 26 तारखेला 221 कामगार बाहेर अचानकपणे न सांगता कोणतीही सूचना न देता अचानकपणे भर पावसामध्ये 221 कामगारांना बाहेर ठेवण्यात आलं। त्यानंतर ग्रामस्थांनी आणि कामगारांनी विचारलं आम्हाला बाहेर का ठेवलं, तो प्रोडक्शन बंद आहे कारण का ब्रिज पडल्यामुळे प्रोडक्शन बंद आहे। पण दुसऱ्या दिवशी 70 महिला तिथे त्याने हजर गेले आणि 50 पुरुष असे 120चा टार्गेट कंपनीमध्ये आतमध्ये आणला। आमचा ग्रामस्थांचं असं म्हणणं आहे की 221 कारण्याचा एक गट कारस्थान जर कंपनीचं असेल तर कंपनी खरंच खूप हे करते, कारण का अन्याय करते कामगारांवर। सर्वप्रथम मला सांगायला एवढं वाईट वाटतंय की माझ्या कोकणात कंपन्या आल्या खऱ्या, पण त्याच्यामध्ये माझ्या कोकणवासियांचा काहीच विकास झालेला दिसत नाही। कारण की कोकणवासी इकडे असून त्यांना जे कंपन्यांकडून होणारा त्रास आहे ते स्वतःहून ते भागून हे करून मान्य करून घेत आहेत की बाबा त्रास होतोय। ही जी मागणी आहे ती राज्याचे उद्योग मंत्री जे उदय सामंत आहेत यांच्यापर्यंत जय महाराष्ट्राच्या चॅनलच्या रूपाने पोचावी आणि ती मान्य करावी अशी ग्रामस्थांची इच्छा आहे। रवींद्र कोकाटे, जय महाराष्ट्र, रत्नागिरी।